हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिव्हिल ॲडिक्ट्स. तर सकाळी जसं आपण बघितलं ॲनालिसिस ऑफ WRD JEE. तर आता आपण प्रत्येक डेमध्ये जितके पण सेट्सचे क्वेश्चन गेन करू शकले ते क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर्स, जसं आपण MIDCला डिस्कस केलं होतं, Q&A सेक्शन म्हणतो आपण त्याला, तर ते डिस्कस करूया. त्यावरनं त्या सेटच्या मुलांना एक अंदाजे त्यांचे मार्क्स कॅल्क्युलेट करता येतील, जे तुमच्या कट ऑफ प्रेडिक्शनसाठी पण युजफुल राहील. आणि मी एंड ऑफ दी व्हिडिओमध्ये कट ऑफबद्दल पण काही सांगणार आहे की कट ऑफ प्रेडिक्शन कशावर डिपेंड आहे. ठीक आहे, तर बघूया आपण. हे आपण सकाळी बघितलेलं आहे सगळं. आपण डे 3 पासून स्टार्ट करू. ठीक आहे, उलटं स्टार्ट करूया डे 3, कारण डे 3 जस्ट कालच झालेलं आहे. डे 3 लास्ट सेट होता, त्यामुळे ह्याचे क्वेश्चन्स लवकर मिळाले आपल्याला आणि त्याचे लगेच लक्षात राहिले मुलांना. फर्स्ट डेपासून थोडं आता जे जे आठवत नाही आहेत क्वेश्चन, ते थोडं वेळ लागतो आहे रिगेन करायला. सो आपण त्यासाठी 2 ते 3 दिवस, अजून 1-2 दिवसात तेही टाकून देऊ, उद्या किंवा परवा. आणि तुमची रिस्पॉन्स की जेव्हा येईल तेव्हा आपण कट ऑफबद्दल बोलूया. तर आता बघा, सब्जेक्ट्स जसं मी म्हणलं होतं हे सगळं सांगितलं होतं सकाळी. तर आता आपण बघूया फर्स्ट डे 3चा जो आफ्टरनूनचा सेट आहे, त्याचे काही क्वेश्चन्स आणि त्याचे काही आन्सर्स. ठीक आहे, आणि अजून एक ह्यामध्ये एक इन्फॉर्मेशन द्यायची आहे. इट इज नॉट नेसेसरी की प्रत्येक जे क्वेश्चन आणि इथं आन्सर दिलं आहे तो एकदम ॲक्युरेट म्हणजे समजतं आहे, म्हणजे 100% ॲक्युरेट आहे असं गृहीत धरू नका. म्हणजे मी मोस्टली 98% ॲक्युरेसी ठेवायचा प्रयत्न केला आहे, पण कुठंतरी 2% माझ्याकडून पण थोड्या काही चुका होऊ शकतात. त्यामुळे पहिल्यांदाच सांगतो आहे, थोडं समजून घ्या. लगेचच कमेंट करायची गरज नाही आहे व्हिडिओखाली की हे चुकलेलं आहे किंवा हा क्वेश्चन नव्हता. जर तो क्वेश्चन नव्हता तर तो परत आपण काय म्हणतात, करेक्ट करून तो परत अपलोड करू. ठीक आहे, किंवा त्याचं जर ते आन्सर नसेल, माझ्याकडून चुकून मिसप्रिंट झाली असेल, तर तुम्ही समजून घ्या आणि तुम्ही तो गुगल सर्च करा. ठीक आहे, गुगल सर्च करू शकता तुम्ही. जर तुम्हाला वाटत असेल की ही तुम्हाला ज्या पण गोष्टीचं वाटतं की हे आन्सर नाही आहे, तुम्ही ते त्या क्वेश्चनला गुगल सर्च करून काढा. ठीक आहे, सिम्पल आहे. तर डे 3चं स्टार्ट करू. फर्स्ट हायवेमधला एक क्वेश्चन होता, PIEV थिअरीवर होता. तुम्ही जर MIDCचा पेपर बघितला तर ह्यावर PIEV थिअरीवर क्वेश्चन्स होते. आणि P फॉर काय, I फॉर काय, E फॉर काय, V फॉर काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण MIDCच्या पेपरच्या ॲनालिसिसमध्ये सेम डिस्कस केलेलं आहे. खोटं वाटत असेल तर तुम्ही तोही व्हिडिओ बघू शकता. P म्हणजे परसेप्शन, I म्हणजे इंटेलेक्शन, E म्हणजे इमोशन आणि V म्हणजे व्हायलेशन. मी जास्त डीपमध्ये जाणार नाही आहे. बस PIV थिअरी कशासाठी यूज करतो आपण, रिॲक्शन टाईमसाठी. रिॲक्शन टाईम, आणि हा रिॲक्शन टाईम किती असतो, 0.5 to 4 सेकंड्स ही त्याची रेंज आहे. आणि जनरली तुम्ही OSD कॅल्क्युलेट करताना किती घेता तुम्ही, 2 सेकंड्स घेता, आणि SSD कॅल्क्युलेट करताना 2.5 सेकंड्स घेता. ठीक आहे, या गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या होतं तुम्हाला. ठीक आहे, लक्षात राहिले असतील तर राहिले असतील. त्याच्यावर एक डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन बनला होता, तरी ह्या पार्टवर कुठंतरी बनला असेल. या चारही पार्टचं तुम्हाला डिटेल माहीत पाहिजे की परसेप्शन टाईम का असतो, इंटेलेक्शन टाईम, परत इमोशनल टाईम, व्हॉलेशन टाईम. तर ह्या गोष्टी तुम्ही गुगल सर्च करून, किंवा आपल्या टेस्ट सिरीजमध्ये मी सेम क्वेश्चन फ्रेम केलेला आहे, सेम क्वेश्चन, आणि त्याचे चारही ऑप्शन डिटेलमध्ये मी दिलेले आहेत. तोही क्वेश्चन मी तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये दाखवतो. ठीक आहे, तर हे लक्षात आलं तुम्हाला. हा क्वेश्चन होता फर्स्ट PIEV थिअरीवर. ठीक आहे, त्यानंतर सेकंड क्वेश्चन होता सॉईलवर असा क्वेश्चन होता की OMC कशाला करस्पॉन्ड करतो आपण, OMC करस्पॉन्ड्स टू व्हॉट, विच ग्राफ. तर तुम्हाला माहिती आहे की MDD आणि OMCचं डायरेक्ट प्रोपोर्शन आहे, की OMC इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॅक्सिमम ड्राय डेन्सिटी. ऑप्शनमध्ये मिनिमम असेल, मॅक्सिमम असेल, किंवा ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट असं पण असेल, वॉटर कंटेंट असेल. तर समजून घ्या OMC म्हणजे ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट, ते प्रोपोर्शनल आहे मॅक्सिमम ड्राय डेन्सिटीला. ठीक आहे, करस्पॉन्ड्स टू मॅक्सिमम ड्राय डेन्सिटी, नॉट मिनिमम ड्राय. ठीक आहे, त्यानंतर फ्लुइड मेकॅनिक्सवर क्वेश्चन होता की वेंच्युरीमीटर कशासाठी यूज करतो, पिझोमीटर, करंट मीटर. तर वेंच्युरीमीटर सिंपल आहे यार, फ्लो रेट त्यालाच म्हणतो तुम्ही, डिस्चार्ज. पिझोमीटर आपण यूज करतो प्रेशर, आणि प्रेशरचा फॉर्म्युला काय, γ/h. ह्याच्यावर पण क्वेश्चन्स होते. फर्स्ट पार्टमध्ये बघा, तुम्ही लगेच लिंक करा. आणि व्हेलॉसिटीसाठी आपण यूज करतो करंट मीटर. त्यानंतर सर्वेमध्ये विचारलं होतं टँजंट लेंथमध्ये फ्रेंड्स आय थिंक तुम्हाला दिला होता 500 मीटरचा रेडियस काहीतरी दिला होता, आणि 45 डिग्री आय थिंक अँगल दिला होता, असं काहीतरी होता पेपरवर. जसं मुलांकडून कळतं की 90 डिग्री आय थिंक अँगल होता, 90 डिग्री, आणि 500 मीटर्स तुमचं रेडियस होतं. तर ह्याचा फॉर्म्युला काय, ह्याचा फॉर्म्युला R tan θ/2, आणि R tan θ/2 किती येतं, म्हणजे tan 90/2, tan 45 किती असतं, 1. ह्याचा आन्सर आलं 1, आणि जे उरलं ते 500 मीटर्स. म्हणजे तुमचं काय आन्सर येणार, जे दिलेलं होतं तेच. रेडियस किती येणार, टँजंट लेंथ इक्वल टू
रेडियस, सिम्पल. ठीक आहे. त्यानंतर ड्युटी डेल्टावर क्वेश्चन होता इरिगेशनमध्ये ड्युटी डेल्टा, आणि हा सेम क्वेश्चन MIDCला आपण डिस्कस केला आहे. सेम MIDCला डिस्कस केलेला आहे. 8.64 B/D. त्यामध्ये आय थिंक तुम्हाला डी जो होता तो 2400 आवर्स होता. डिवाइड बाय जर 24 केलं तर ते 100 डेज होता. 100 डेज. तर तुम्हाला तेवढंच फक्त ट्विस्ट केला होता, बाकी सगळं सिम्पल होतं यार. बाकी त्यामध्ये काहीच असं नव्हतं की तो तुमचा क्वेश्चन चुकेल. ठीक आहे, तुम्ही ते बघून घ्या एकदा. त्यानंतर बघूया आपण पुढं नेक्स्ट हिस्ट्री ऑफ रोड्सवर एक क्वेश्चन होता. आय थिंक हिस्ट्री ऑफ रोडवर काय क्वेश्चन होता, तुम्हाला विचारलं होतं की 1 in 36 स्लोप कुठल्या सायंटिस्टनी दिलं किंवा कुठल्या रोड्समध्ये यूज केला. बरेच रोड्स आहेत, मी जसं म्हणलं होतं ट्रेसगॉट असतो, परत मॅकॅडम असतो, परत अजून टेलफोर्ड असतो. असे वेगळे रोमन रोड्स जे जुने होते सगळ्यात. तर ह्या सगळ्याचं हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट मी एक व्हिडिओ बनवला होता, हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट ऑफ रोड्स. त्याच्यावर सेम क्वेश्चन पडला. 1 in 36 आपण मॅकॅडमसाठी वापरतो, तर मॅकॅडम त्याचं आन्सर होतं. इरिगेशन इंजिनिअरिंगमध्ये परत CD वर्क्सवर क्वेश्चन होता. तुम्हाला एक डायग्राम दिली गेली होती आणि ते तुम्हाला ओळखायचं होतं. वर होतं आय थिंक ड्रेन आणि खाली होतं कॅनल. ठीक आहे, वर होतं ड्रेन आणि असं बेड दिलं होतं त्याचं, आणि खाली कॅनल होता, आणि FSL हे बेडच्या वर होता. सो ह्याचा आन्सर होतं कॅनल सायफन. ठीक आहे, कॅनल सायफन सिम्पल आहे. सुपर पॅसेज पण येऊ शकलं असतं, बट FSL वर गेल्यामुळे कॅनल सायफन इज द राईट आन्सर. ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम. नेक्स्ट मेकॅनिक्समध्ये सिम्पल क्वेश्चन होते. रेक्टँग्युलर CGचा विचारला होता, पॅरलल टू द बेसला जो असतो तो BD³/3 असतो. BD³/3. आणि जर तुम्हाला CGला विचारलं असेल तर रेक्टँगलला CGला इथं BD³/12 CGला, आणि इकडे बेसला BD³/3. तर ह्या सगळ्या सिम्पल गोष्टी होत्या फ्रेंड्स. ठीक आहे. त्यानंतर बघा हायवेमध्ये सुपर एलिव्हेशनचा फॉर्म्युला विचारला होता. E+F = V²/GR. सिम्पल आहे. E+F = V²/GR किंवा 127R पण म्हणू शकता तुम्ही. तर हे पण एकदम सोप्या गोष्टी होत्या. त्यानंतर कोएफिशियंट ऑफ परमॅबिलिटीचं युनिट विचारलं होतं. युनिट ऑफ कोएफिशियंट ऑफ परमॅबिलिटी किती येतं, मीटर पर डे किंवा मीटर पर सेकंड. सेम वेलॉसिटी आणि कोएफिशियंट ऑफ परमॅबिलिटी काय सेम आहे. कशावरनं बघा, डार्सीज लॉ काय म्हणतो, डार्सी लॉ. परमॅबिलिटी आली कुठून, ते हुडका पहिले. डार्सी लॉ म्हणतो V डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I, म्हणजे वेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू हायड्रॉलिक ग्रेडियंट आहे, म्हणजे V = KI, आणि K = what, V. दॅट्स ऑल. म्हणजे वेलॉसिटी इज नथिंग बट परमॅबिलिटी. त्यानंतर सॉईलचं रिलेशनशिप बिटवीन परमॅबिलिटी अँड कोएफिशियंट ऑफ पर्क्युलेशन. तर परमॅबिलिटी आणि कोएफिशियंट ऑफ पर्क्युलेशनचं एक रिलेशन आहे. तर काय ते रिलेशन, K = KP/N. आणि त्यावरनं तुम्हाला काय काढायचं, N काढायचं होतं, आणि तुम्हाला ॲक्च्युली फायनली E काढायचं होतं. E = what, N/1 - N. ह्या रिलेशन तुम्हाला एक कोएफिशियंट ऑफ पर्क्युलेशन दिलेलं आहे, कोएफिशियंट ऑफ परमॅबिलिटी दिलं आहे. ते आय थिंक ते 0.5 येतं, आणि 0.5/0.5 दॅट इज 1. ईची व्हॅल्यू 1 यायला पाहिजे. तर आन्सर जर 1 असेल तर ते 1 टिक करायचं होतं तुम्ही. ठीक आहे, सिम्पल असे काही क्वेश्चन्स होते सेटला. त्यानंतर मेथड्स ऑफ फोरकास्टिंग पॉप्युलेशनमध्ये अरिथमॅटिक इन्क्रीज मेथड विचारली होती. सिम्पल आहे. आणि तुम्हाला विचारलं होतं की कॉन्स्टंट रेट कुठल्या मेथड देते, कॉन्स्टंट पॉप्युलेशन ग्रोथ ही कुठली मेथड देते, तर अरिथमॅटिक मीन मेथड. सिम्पल होता क्वेश्चन. त्यानंतर सर्वेमध्ये होता कंबाईन कर्वेचर करेक्शन. तुम्हाला दिलं तर 3 किलोमीटरचं जो होता लेंथ, आणि तुम्हाला विचारलं होतं डिस्टन्स जे आहे ते 3 किलोमीटर दिलं होतं, आणि तुम्हाला कंबाईन कर्वेचर विचारलं होतं. तर त्याचा फॉर्म्युला 2/30d² असा फॉर्म्युला आहे. तुम्हाला जर हा लक्षात नसेल, सिम्पल सांगतो, 2/30 हा पुढच्या एक्झामसाठी लक्षात ठेवा, d². 2 / 30 × 9, मग 3 1 जा, 3 3 जा, आणि ह्याचं आन्सर येतं 0.6 जे आन्सर होतं ते क्लोज ऑप्शनमध्ये 0.6. ह्याचा आन्सर 0.60 होता. ठीक आहे. त्यानंतर स्टीलमध्ये पेनिट्रेशन डेप्थ कुठल्या वेल्डमध्ये यूज करतो आपण विचारलं होतं, फिलेट वेल्ड त्याचा आन्सर. कारण त्यामध्ये असं थ्रोट आणि पेनिट्रेशन डेप्थ थ्रोटला देतो आपण फिलेट वेल्डमध्ये ऑलमोस्ट. तरी एकदा तुम्ही चेक करून घ्या सगळं. मी सांगतो म्हणून अंधविश्वास ठेवू नका, स्वतः पण थोडं चेक करायला शिका जरा. कोणी पण जरी व्हिडिओ आम्ही बनवत असू, काही चुका होतात, माणूस आहे शेवटी, वर खाली होऊ शकतं मिस्टेक्स, बट इट्स युअर. ठीक आहे. नेक्स्ट PSC म्हणजे काय, प्रीस्ट्रेस कॉन्क्रीटमध्ये प्री टेन्शन मेंबरसाठी विचारलं होतं. प्री टेन्शन मेंबर्स
कुठले कुठले एक्झाम्पल्स आहेत प्री टेन्शन मेंबरचे. इलेक्ट्रिक पोल्स असेल, PSC गर्डर, स्लीपर्स, हे असतात प्री टेन्शन मेंबर्स. पोस्ट टेन्शन ह्याच्या व्यतिरिक्त जे ऑप्शन्स राहिले होते ते पोस्ट टेन्शन. मग तुम्हाला आय थिंक एलिमिनेट करा म्हणले होते, प्री टेन्शन कुठले, पोस्ट टेन्शन कुठले, असं काहीतरी क्वेश्चन होता एक्झॅक्ट. आता त्या मुलांना जे आठवलं आहे तेवढं घेतलेलं आहे, बाकी तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. प्री टेन्शन मेंबरचा असा एक काहीतरी क्वेश्चन होता की तुम्हाला प्री टेन्शन किंवा असं पोस्ट टेन्शन यातलं कुठलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ प्री टेन्शन, असं पण विचारलं असेल मे बी. नॉटवर काहीतरी होता, तर ते एकदा तू बघून घ्या. मेकॅनिक्समध्ये फोर्स सिस्टमवर दोन्ही साईड्सला क्वेश्चन होते, दोन्ही साईड्सला. आणि फोर्स सिस्टम कशी अशी दिली होती. ठीक आहे. म्हणजे एका पॉईंटमधून निघाले होते. एक तर कंकरंट फोर्स सिस्टम आहे ती. ठीक आहे, कंकरंट फोर्स सिस्टम. आणि हे लास्टच्या साईडला पण आय थिंक पडलेला क्वेश्चन, सेम क्वेश्चन रिपीट झाला, कंकरंट फोर्स सिस्टम. ठीक आहे. त्यानंतर लॅटिट्यूड डिपार्चरला फॉर्म्युला विचारले होते आय थिंक L cos थीटा लॅटिट्यूड आणि डिपार्चर L sin थीटा. आणि हे दोन्ही आय थिंक कुठं पॉझिटिव्ह आणि कुठं निगेटिव्ह विचारलं होतं अँगलला. कुठल्या अँगलला पॉझिटिव्ह असतात लॅटिट्यूड, कुठल्या अँगलला निगेटिव्ह असतात. तर बघा लॅटिट्यूड आणि डिपार्चर इथं पॉझिटिव्ह आणि इकडं निगेटिव्ह, म्हणजे 0 to 90, 180 आणि ह्या 270. म्हणजे 180 to 270 मध्ये काय दोन्ही निगेटिव्ह आहे, 0 to 90 मध्ये दोन्ही पॉझिटिव्ह आहे. तुम्हाला जे अँगल दिले असतील ते तसे तुम्ही चूज करायचे होते. त्यानंतर सिंपल आहे, लॅटिट्यूड डिपार्चर L cos थीटा L sin थीटा. बिल्डिंग मटेरियलमध्ये नीस हा रॉक जो आहे कुठला आहे विचारलं होतं, तर हा मेटामॉर्फिक रॉक आहे. तो ग्रेनाईटच्या वेदरिंग ॲक्शन काय म्हणतात त्याला, हीट आणि प्रेशर जे लागते ग्रेनाईटवर त्यातून तो बनतो, त्याला म्हणतो आपण नीस. तर त्यानंतर होता एस्टिमेटिंगचा पार्ट. एस्टिमेटिंगमध्ये अर्थवर्क इन फिलिंगवर क्वेश्चन होता. अर्थवर्क इन फिलिंग आपण कशामध्ये मेजर करतो, तर ते मीटर क्यूबमध्ये मेजर करतो. त्यानंतर सॉईलमध्ये सीपेज प्रेशर कसं ॲक्ट करतं. सीपेज प्रेशर ॲक्ट करतं आहे अलॉंग द डायरेक्शन ऑफ द फ्लोची जी डायरेक्शन आहे त्या डायरेक्शनमध्ये सीपेज प्रेशर, ह्याला म्हणतो आपण सीपेज प्रेशर. आणि जे नॉर्मल प्रेशर आहे ते परपेंडिक्युलर ॲक्ट करतं 90 डिग्रीला, पण सीपेज प्रेशर अलॉंग द फ्लो असतं. ठीक आहे. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे, समजून घ्या. पुढच्या एक्झाम्सला पण पडू शकतात ह्या गोष्टी. मेजर डिटेल सोल्युशन. फ्लुइडवर अजून एक क्वेश्चन होता, पोटेन्शियल फ्लो. हे कशाचं एक्झाम्पल विचारलं होतं, इरोटेशन फ्लो. सिंपल होता. फ्लुइडमध्ये युनिट ऑफ कायनेमॅटिक विस्कॉसिटी CGS कुठलं होतं, स्टोक्स जे आहे ते CGS युनिट होतं किंवा मीटर स्क्वेअर पर सेकंड. हे SI युनिट आहे. SI युनिट विचारलं असेल तर मीटर स्क्वेअर पर सेकंड. CGS युनिट विचारलं असेल तर स्टोक. हे कशाचं आहे, कायनेटिक नाही, कायनेमॅटिक विस्कॉसिटी. डायनामिक जर विचारलं असेल तर डायनामिक विस्कॉसिटीमध्ये काय युनिट आहे, पॉईस. किती, पॉईस. ठीक आहे. CGS युनिट आणि न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर हे जे आहे ते SI युनिट आहे. तर सिंपल आहे. डायनामिक विस्कॉसिटीचा फॉर्म्युला पण विचारलं होतं आय थिंक, म्यू म्हणतो डायनामिक विस्कॉसिटीला, टाऊ इज इक्वल टू म्यू इंटू du/dy. हा फॉर्म्युला विचारला असेल. तर हे बेसिक मी खूपदा डिस्कस केलेलं आहे आणि आपल्यावर खूप व्हिडिओ आहेत, त्यावर बरेच व्हिडिओ बनवलेत. त्यानंतर RCCमध्ये बीम कॉलम स्ट्रक्चर हे कुठल्या लोडिंगला सब्जेक्टेड आहे, हे सब्जेक्टेड आहे ॲक्सियल कॉम्प्रेशन प्लस बेंडिंग, कारण बीमचा पण उल्लेख केलेला आहे तिथं. बीम इज फॉर बेंडिंग, कॉलम इज फॉर कॉम्प्रेशन. तर कॉम्प्रेशन आणि बेंडिंग जिथं आहे ते टिक करायचं होतं. सिंपल होतं. डिझाईन शिअर स्ट्रेंथ दोन्हीसाठी आय थिंक यूज करतो आपण, बोथ 1 वे 2 वे. हे क्रॉस चेक करा एकदा. ठीक आहे. त्यानंतर मला एक्झॅक्ट ऑप्शन्स माहीत नाही आहेत, ऑप्शन्स जसे सांगितले तसे मी आन्सर्स दिलेले आहेत. ठीक आहे. RCCमध्ये मॅक्झिमम स्टील इन कॉलम किती % आहे, हे तर सिंपल आहे, विदाउट ऑप्शन तुम्ही सांगू शकता. मॅक्झिमम स्टील कॉलममध्ये किती आहे, 6% आहे. आणि मिनिमम विचारलं असतं तर मिनिमम 0.8%. नॉन ओव्हरलॅपिंगला 4%. तर ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यानंतर सर्वेमध्ये प्लेन टेबलमध्ये कुठल्या मेथड्स, इंटरसेक्शन, रिसेक्शन, ओरिएंटेशन, ह्या तिन्ही गोष्टी विचारल्या होत्या प्लेन टेबल सर्वेइंगच्या मेथड्स. त्यानंतर प्री स्ट्रेसमध्ये शॉर्ट टर्म डिफ्लेक्शन कुठल्या मेथडने मेजर करतो आपण. एक होतं ऑप्शन रंकाइन, एक होतं युलर, एक होतं मोहर्स. तर मोहर्स मेथड जनरली आपण डिफ्लेक्शनसाठी वापरतो, त्यामुळे मोहर्स इज द राईट आन्सर, मोहर्स मेथड. त्यानंतर एस्टिमेटमध्ये टाईप ऑफ एस्टिमेटमध्ये कुठलं होतं, आय थिंक पार्ट्समध्ये तुम्हाला विचारलं होतं, स्मॉल पार्ट्समध्ये, युनिट्समध्ये, तर ते असेंब्ली एस्टिमेट आहे. ब्रिक सिलिका कंटेंट इन ब्रिक, आपलं जे ट्रिक होती सलीम, बस ती लावायची होती, SALIM सलीम. यामध्ये 55 हे काय होतं, ॲव्हरेज होतं 60 to 50चं ॲव्हरेज. हे 50 to 60 जे होतं ते ब्रिक कंटेंट, 50 to 60% ते सिलिका आहे. आणि 5 into 5 केलं तर 25% ॲल्युमिना होतं. परत त्याला डिवाइड बाय 5 केलं तर लाईम होतं, 5% लाईम होतं. ठीक आहे. आणि ते तसंच 5 ठेवायचं होतं, 5%
परत मॅग्नेशियम. तर अशा खूप सिम्पल ट्रिक्स मी दिल्या होत्या, तुम्हाला एकदाच करायच्या होत्या त्या, आणि त्या कायम तुमच्या लाईफ टाईमसाठी लक्षात राहणार आहेत अशा ट्रिक्स आहेत. ठीक आहे. PSCमध्ये स्ट्रेन डिस्ट्रीब्युशन कसं आहे, हे हा एक क्वेश्चन सिम्पल होता. स्ट्रेन डिस्ट्रीब्युशन बाय LSM लिनियर. मी पहिल्यापासून सांगितलं आहे, स्ट्रेस आणि स्ट्रेन फरक आहे. स्ट्रेन कुठल्याही गोष्टीत RCCमध्ये, RCC असू दे, प्री स्ट्रेस असू दे, स्ट्रेन म्हणलं ना शब्द स्ट्रेन, लिनियर बिंदास डोळे दाखवून टिक करायचं. आणि स्ट्रेस जर म्हणलं तर ते डिपेंड करते कुठली टाईप ऑफ स्ट्रेस आहे, त्यानुसार ते व्हेरिएशन राहील. बेंडिंग आहे की शिअर आहे, तर त्यानुसार तुमची स्ट्रेस डिपेंड करते. त्यानंतर एसेवर क्वेश्चन होता ट्रसवर. तुम्हाला एक ट्रस दिला होता, आय थिंक असा होता काहीतरी. इथे जॉईंट्स होते 1 2 3 4, हे अँगल्स दिले होते आय थिंक. त्यानंतर एक रोलर सपोर्ट दिला होता, एक हिंज सपोर्ट दिला होता, आणि तुम्हाला विचारलं होतं की ह्याचा डिफिशियंट आहे की परफेक्ट आहे की रिडंडंट आहे, हे ओळखायचं होतं तुम्हाला. तर बघा M+R किती येतं, M म्हणजे 4 + 3 7 आला. 2J जॉईंट्स किती आहेत, 8 आहेत. ठीक आहे. तर काय M+R इज लेस दॅन 2J. M+R लेस दॅन 2J ला काय म्हणतो आपण, डेफिशियंट. तर डिफिशियंट आन्सर होतं. सिम्पल आहे. तर एकदम अशा सिम्पल गोष्टी विचारल्या होत्या. एस्टिमेटिंग क्वांटिटी ऑफ अर्थवर्क. क्वांटिटी ऑफ अर्थवर्कचा फॉर्म्युला होता L/6 A1 + AM प्लस 4AM + A2 असा आहे. तुम्हाला एक फॉर्म्युला विचारला होता, आणि सेम मी टेस्ट सिरीजमध्ये टाकला होता. हा टेस्ट सिरीजचा क्वेश्चन आहे. सेम टेस्ट सिरीजमध्ये मी हा प्रिझ मॉडेल फॉर्म्युला विचारला होता, आणि हा पण टेस्ट सिरीजचा सेम क्वेश्चन आहे जो विचारला होता. त्यानंतर एअर एंटरनिंग ॲडमिशन. हे फ्रीजिंग थ्रोईंगच्या रेजिस्टन्ससाठी वापरतो एअर एंटरनिंग. RSC रॅपिड हार्डनिंग फास्ट सेटिंग आणि स्ट्रेंथसाठी जर तुम्हाला विचारलं असेल तर रॅपिड हार्डनिंग. CG ऑफ सेमीसर्कल. CG ऑफ सेमीसर्कलसाठी तुम्हाला 45 सेंटीमीटर आय थिंक रेडियस का 45 मीटर रेडियस दिलं होतं. तुम्हाला 0.4 × R करायचं होतं फक्त, दॅट्स ऑल. 0.4 R म्हणजे 45 90 180 180च्या आसपास तुमचा आन्सर होता. 180 म्हणजे आता जर तुम्हाला विचारलं असेल 4R/3π, ह्याची जी व्हॅल्यू आहे ती 0.4 R आहे अप्रॉक्सिमेटली. जर तुम्हाला पायच्या टर्म्समध्ये विचारलं असेल तर 4/3 × किती 45π. तर 3 1 जा 3 15 जा 15 4 जा 60 60/π. ह्याचं जर तुम्हाला आन्सर काढलं तर 180 येतं. तर अशा सिम्पल गोष्टी तुम्हाला विचारल्या होत्या एक्झामला. ह्यामध्ये काही पण इतका पण टफ नव्हता पेपर, पण थोड्या गोष्टी तुम्हाला ट्विस्ट केल्या होत्या, तर तुम्हाला समजायला पाहिजे होत्या गोष्टी. CG ऑफ ट्रायंगल फ्रॉम बेससाठी, सपोज हा ट्रायंगल आहे, तर हा बेसपासूनचा डिस्टन्स जो आहे CGचा तो किती असतो, h/3, आणि अपेक्सपासून विचारलं असतं तर 2/3h. दॅट्स ऑल. 2/3h. ठीक आहे. तर हे बघून घ्या सिम्पल. आणि मी सांगितलं होतं, एक PDF दिलं होते की सगळे CG सगळे MI हे करा म्हणलं होतं मी मेकॅनिक्समध्ये, आणि मी माझ्या टेस्ट सिरीजमध्ये सेम क्वेश्चन टाकले होते. जो रेक्टँगलचा जो क्वेश्चन रिपीट पडला बऱ्याच साईडला, तो सेम टेस्ट सिरीजचा क्वेश्चन आहे. आणि टेस्ट सिरीज खूप आधी सेट केली, असं नाही की एक्झाम झाल्यानंतर सेट केली. टेस्ट सिरीज 2 महिन्या आधी सेट केलेली. त्यानंतर एसेवर मॅक्झिमम पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह शेअर फोर्स विचारलं होतं, ILD दिलं तर. आय थिंक तो क्वेश्चन असा होता की बीम दिली होती तुम्हाला, ही सिम्पली सपोर्टेड बीम होती, आणि त्यावर एक 100 kN पॉईंट लोड मूव्ह होतो आहे असं काहीतरी सांगितलं होतं. 100 kN पॉईंट लोड मूव्ह होतो आहे, आणि ह्या बीमची लेंथ आहे 10 मीटर, आणि तुम्हाला 4 मीटरवर त्याचा मॅक्झिमम पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह शेअर फोर्स हे दोन्ही काढायचे होते. तर जर तुम्ही ILD तुम्हाला येत असेल, हा थोडा क्वेश्चन मी म्हणू शकतो, जर बघितला नसेल तर मीडियम कॅटेगरीतला क्वेश्चन होता. मीडियम टू टफ म्हणू शकता, जर नॉर्मल नसेल तर, मुलांना जर माहीत नसेल तर ILD काय आहे. तर ह्यावर सिम्पल सोल्युशन जर द्यायचं झालं तर बघा, ही आपली बीम आहे. इथं तुम्हाला विचारलं आहे 4 मीटरला, तर उरला किती डिस्टन्स, 6 मीटर. तर ह्याचं तुम्हाला काय करायचं आहे, जो 6 मीटरवाला पार्ट आहे तो वर उचलायचा, आणि 4 मीटरवाला खाली ढकलायचा, आणि तुम्हाला अशी एक डायग्राम भेटते याला, अशी. सी दिस डायग्राम. ह्या डायग्रामवर इथं जर तुम्ही लावला तर तुम्हाला मॅक्झिमम लोड भेटेल, मॅक्झिमम शिअर फोर्स. आणि इथं लोड जर लावला तुम्ही तर इथं तुम्हाला भेटेल SF मिनिमम. ठीक आहे. तर SF मॅक्सिमम कसं काढणार, SF मॅक्सिमम इज इक्वल टू ही जी व्हॅल्यू ह्याला B म्हणू आपण, आणि ही जी व्हॅल्यू आहे त्याला A म्हणू आपण. ठीक आहे. तर SF मॅक्सिमम जर काढायचं तर तुम्हाला B/L × 100 करावं लागेल, आणि
एस एफ जर मिनिमम काढायचं असेल तर A/L × 100 करावं लागेल. सिम्पल आहे. आणि बी किती येतं, बी येतं 6/10 × 100 दॅट इज 60. आणि A/L म्हणजे किती 4/10 × 100 दॅट इज 40. तर ऑप्शनमध्ये 40 आणि 60 जिथं जिथं होतं ते आन्सर करेक्ट आहे. 40 आणि 60. तर सिम्पल आहे बघा, खूप आवड नाही आहेत गोष्टी, सिम्पल तुम्हाला यायला पाहिजे त्या गोष्टी. सॉममध्ये UVL जर व्हॅरिएशन विचारलं होतं तुम्हाला, बेंडिंग मुवमेंट काढायचं होतं तुम्हाला. जर UVL म्हणजे काय असतं, युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड. युनिफॉर्मली व्हॅरिंग म्हणजे ट्रायंग्युलर लोड असतो तो. आणि ह्याचं जर बेंडिंग मुवमेंट व्हेरिएशन विचारलं तर नॉर्मल जर जेव्हा UDL असतो ना बीम, UDL त्याला असतं 2 डिग्री आणि ह्याला असतं N+1 डिग्री. जेवढं नॉर्मलला असतं त्याला त्यापेक्षा +1 करायचं. 2 + 1 दॅट इज 3 डिग्री. 3 डिग्री म्हणजे काय होतं, क्युबिक पॅराबोला. तर हे गोष्टी होत्या, बेसिक पार्ट विचारला होता आणि मी ह्याचे नोट्स पण चांगले दिले होते. सॉममध्ये हुक्स लॉ विचारला होता. हुक्स लॉमध्ये E = स्ट्रेस/स्ट्रेन आणि ते प्रपोर्शनल लिमिटपर्यंत असतं. प्रपोर्शनल सर्टन लिमिट जर म्हणलं असेल तर नाही आहे ते. सर्टन इज रॉंग, इट्स अप टू प्रपोर्शनल लिमिट. प्रपोर्शनल लिमिट ठीक आहे. आणि काय सांगतं, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. सो स्ट्रेस इज इक्वल टू E × स्ट्रेन आणि E इज इक्वल टू स्ट्रेस/स्ट्रेन आणि ह्यालाच म्हणतो आपण स्लोप, दॅट इज मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. त्यानंतर फ्लुइडमध्ये विचारलं होतं एक क्वेश्चन परत. फ्लुइडमध्ये बल्क मॉड्युलसचे डेफिनेशन्स एकदम सिम्पल होतं. के बल्क मॉड्युलस काय असतो, डायरेक्ट स्ट्रेस टू द व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. ठीक आहे. डेल सिग्मा ओव्हर डेल V/V. असं सिम्पल जे पण ऑप्शन्स होते ते तुम्ही टिक करायचे होते. त्यानंतर अजून एक क्वेश्चन होता RCCवर होता. फायनल डिफ्लेक्शन विचारलं होतं. किती सिम्पल क्वेश्चन होता. फायनल डिफ्लेक्शन आपण सांगितलं होतं L/250. जर हेच पार्टिशन फिनिशला विचारलं असेल तर, पार्टिशन अँड फिनिश जर म्हणलं असेल तर L/350 होतं. हेच जर तुम्हाला टिंबर बीमसाठी विचारलं असेल तर L/300 होता. किंवा प्री स्ट्रेस बीममध्ये पण सेम होतं. टिंबरला L/360 आणि प्री स्ट्रेसला L/300 प्री स्ट्रेस बीमला. तर असे वेगवेगळे डिफ्लेक्शनचे पूर्ण मी चार्ट्स दिले होते. ज्यांनी पण केलं आहे त्यांचं ठीक आहे, नाहीतर इट्स ओके. त्यानंतर एन्व्हायरमेंटचं परमिसिबल लिमिट ऑफ बोरॉनचं परमिसिबल लिमिट आय थिंक ऑप्शन 100, 10, 0.5 आणि 0.1 असं काहीतरी होते. सो 0.5 वॉज द राईट आन्सर. 0.5 ppm. तर हे सगळे गोष्टी होत्या पेपरमध्ये बऱ्यापैकी. आणि त्यानंतर एन्व्हायरमेंट्स एक काहीतरी 2 स्टेटमेंट होते. एन्व्हायरमेंटवर एक होतं, सॉमवर एक होतं. तर हे स्टेटमेंट्स काही कारणाने भेटले नाही आहेत आपल्याला किंवा आठवले नाहीत त्या मुलाला. सो ठीक आहे. स्टेटमेंट रिलेटेड बोक्स कंपाऊंडवर क्वेश्चन होता फर्स्ट सेटपासून. आम्ही सांगितलं होता बोक्स कंपाऊंड स्ट्रेंथ ऑफ द सिमेंट आणि कॉन्क्रीटसाठी आपण वापरतो. स्ट्रेंथ कशावर नाही ती सिमेंटला लाईम प्लस सिलिका देतो आपण. तर वेगळे बोक्स कंपाऊंड होते. C2S, C3S, C4AF. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या, तुम्हाला माहीत पाहिजे होत्या. टोटल फ्लोट्सवर एक स्टेटमेंट होतं, तेही आठवत नाही. ॲक्टिव्हिटीवर एक स्टेटमेंट होतं, ॲक्टिव्हिटी आणि इव्हेंट. ॲक्टिव्हिटी इज टाईम प्लस रिसोर्स कन्झ्युम्स. टाईम आणि रिसोर्स कन्झ्युम करते आणि इव्हेंट टाईम आणि रिसोर्स कन्झ्युम नाही करत. सिम्पल गोष्टी होत्या. आणि इथं कॅनला झालं आहे की बस त्याच्यावर व्हिडिओ पण आता आपले बनलेले आहेत की सगळ्या गोष्टीवर, ह्या प्रत्येक पार्टवर व्हिडिओ आहे. ठीक आहे, तुम्ही बघून घ्या यूट्यूबला. आपला CPM पार्टचा जो व्हिडिओ आहे तो एक पूर्ण त्यातनं चाललेले आहेत. 3 to 4 क्वेश्चन जेवढे पण आले WRDला आपल्या CPM पार्टचा व्हिडिओ तुम्ही बघा, तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. त्यानंतर CPMचे पूर्ण 3 स्टेटमेंट्सचे रिलेटेड क्वेश्चन्स होते. त्यानंतर एसेमध्ये डिटर्मिनेट इनडिटर्मिनेट तुम्हाला बीम दिली होती. कॅन्टिलिव्हर बीम, परत सिम्पली सपोर्टेड बीम, त्यानंतर 3 hinge आर्च होतं. आणि तुम्हाला विचारलं होतं की यातलं इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर कुठला आहे, तर फिक्स बीम हा इनडिटर्मिनेट किंवा कंटिन्युअस बीम पण इनडिटर्मिनेट होतं. तिन्हीपैकी जेवढे ऑप्शन्स होते ते इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर्स होते. सिम्पल आहे. कंटिन्युअस बीम इज वॉट, इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर.
तर हे झालं. किंवा आर मायनस ई तुम्ही काढला असता, आर मायनस ई तरी पण चाललं असतं. आर मायनस ई म्हणजे टोटल रिॲक्शन्स मायनस इक्विलिब्रियम कंडिशन्स. ह्यावर पण क्वेश्चन्स होते. रिडंडन्सी म्हणजे जसं सांगितलं होतं की आर मायनस ई काढा आणि वेगवेगळे प्लेन फ्रेमवर आणि ट्रसवर ह्यावर क्वेश्चन्स बनले होते. केबलची रिॲक्शन एक विचारली होती. लोड ऑन मॅक्सिमम मेंबर विचारलं होतं. मेंबर कुठल्या तरी एक मेंबरवर किती लोड येणार आहे. केबल दिली होती अशी काहीतरी आणि इथं लोडिंग दिलं होतं 500 काहीतरी. सो असं काहीतरी क्वेश्चन होता. त्यानंतर एन्व्हायरमेंटचं नॉईज पोल्युशनवर क्वेश्चन सिम्पल आहे. मी जसं सकाळी सांगितलं ह्यावर बेसिक माझं तर वाटतं की प्रत्येक पार्टवर नॉईज पोल्युशनचा जो एक जी काय म्हणतात त्याला मी डायग्राम दिली होती. डायग्राम म्हणण्यापेक्षा आपण काय केलं तर आपण पूर्ण नॉईज पोल्युशनचे जे डेसिबल होते साऊंडचे 4 प्रकार आहेत. 1 2 3 4 कुठले आय सी आर एस ही ट्रिक होती आपली. इंडस्ट्रीयलला 75 to 70 म्हणलं होतं. परत ह्याला 65 to 55 म्हणलं होतं. ह्याला 55 to 45 म्हणलं होतं. ह्याला 45 to 40 म्हणलं होतं. तर हे बेसिक होते. आणि त्यातलं तुम्हाला काय विचारलं आहे रेसिडेन्शियलला किती आहे 55 to 45. दॅट्स द करेक्ट आन्सर. तर जर तुम्हाला कमर्शियल विचारलं असेल नेक्स्ट साईडला तर ते हे आन्सर आहे 65 to 55. जर तुम्हाला इंडस्ट्रियल विचारलं असेल तर 75 असेल मॅक्सिमम. जर तुम्हाला सायलेन्स झोन विचारलं असेल तर 40 आहे, 45पर्यंत आहे सायलेन्स झोनला. सो फ्रेंड्स दिस वॉज द WRD सेट पेपर. ह्या पेपरवरनं पण तुम्ही ऑलमोस्ट जर तुम्ही ह्याचे बेसिक सगळे डिटेल्स काढले साईडला आणि तुम्ही जर सॉल्व केलं तरी तुम्हाला बाकीच्या पण पेपरला कुठले टाईपचे क्वेश्चन्स होते हे बघा. डे 1चा पण एक पेपर आहे माझ्याकडे, मी तो नंतर डिस्कस करेन. सो आता व्हिडिओ खूपच मोठा होता त्यामुळे मला बंद करायला लागणार. सो आता एक गोष्ट महत्त्वाची ह्यातनं सांगायची तुम्हाला की गडबड करायची नव्हती. सिम्पल होता पेपर, ठीक आहे, सिम्पल होता. काही लोकांकडून बऱ्याच चुका झाल्या, सिली मिस्टेक म्हणतो आपण त्याला, आणि ह्यावर मी खूपदा बोललो आहे की सिली मिस्टेक का होती. माझं जर उत्तर जर मला मनापासून जर ह्यावर एक उत्तर द्यायचं झालं की सिली मिस्टेक व्हॉट इज द रिझन बिहाइंड द सिली मिस्टेक, तर आन्सर आहे इट्स नॅचरल. तुम्ही विचारा, कुठल्याही मित्राला विचारा, सिली मिस्टेक प्रत्येकाकडून होती. इवन टॉपर टॉपरकडून पण सिली मिस्टेक होती. पण त्याचा अर्थ असा नाही आहे की 1 किंवा 2 सिली मिस्टेक करून तुमची एक्झाम क्रॅक नाही होणार, असा त्याचा अर्थ नाही आहे. त्याचा सिली मिस्टेक होतातच हे कन्फर्म आहे, पण त्या लिमिटेड व्हायला पाहिजे. लिमिटेड. जर तुम्ही एक लिमिट क्रॉस केली ना 1 किंवा 2 सिली मिस्टेकची, देन यू आर आउट ऑफ दी एक्झाम. त्याची एक लिमिट आहे फ्रेंड्स. सिली मिस्टेक करा, पण एक्झाममध्ये जेवढे पण क्वेश्चन्स आहेत 20% क्वेश्चन्स चुकले नाही पाहिजे, ह्यावर तुम्ही भर. परत मी सांगतोय 80-20 वाला रूल. 80-20 मधला रूलनुसार 20% तुमचे मिस्टेक्स नाही व्हायला पाहिजे अख्ख्या पेपरमध्ये. म्हणजे सपोज 60 क्वेश्चन्स असतील तर तुमचे 48 क्वेश्चन्सच्या आसपास तुमचे असे राईट यायला पाहिजे. आणि त्यातले पण जर एखाद दुसरा सिली मिस्टेक झाला तरी 45 to 50च्या रेंजमध्ये तुमचे मार्क्स पाहिजे ऑलमोस्ट. म्हणजे नॉर्मली म्हणायचं झालं तर तुमचे ह्या रेंजमध्ये मार्क्स. ॲटलिस्ट मी म्हणतो जे मिस्टेक करत नाही आहेत त्यांच्यासाठी हा गोष्ट आहे. खूप मिस्टेक करणारे जर असतील तर 20-30 जर क्वेश्चन तुम्ही चुकून आला, 40% मिस्टेक करून आला तर डेफिनेटली त्याला इलाज नाही आहे, तुम्हाला बाहेर पडावं लागेल. कारण 40% म्हणजे ऑलमोस्ट 20+ मिस्टेक झाल्यात. 20+ म्हणजे बघा, जर कॉम्पिटिशन बघितली आपण तर डेफिनेटली तुमचा स्कोर खूप खाली जाणार आहे आणि तुम्हाला कुठंतरी वेटिंगमध्ये पाडतील ते, किंवा मग तुम्ही डायरेक्ट आउट ऑफ द कॉम्पिटिशन. प्रिपेअर फॉर द नेक्स्ट एक्झाम. देर इज नो अदर ऑप्शन फ्रेंड्स. कितीदा सांगितलं की एक गोष्ट जर तुम्ही नीट वाचताय तर तीच अटेम्प्ट करा, त्याच्यावरच फोकस करा. 10 गोष्टी एकदा करण्यापेक्षा एकच गोष्ट 10 वेळा करा. ही जी ट्रिक आहे ही कोणी वापरली? ब्रूस ली. आणि हे मी सारखं सांगितलं आहे
WRDच्या ग्रुपमध्ये पण सांगितलं आहे की ब्रूस ली टेक्निक वापरा. ठीक आहे, सगळा एरिया कवर करायचा आहे, पण त्या नादात काय होतं, आपण काही काही एरियावर कमी फोकस करतो किंवा एकदाच रिवाईज करतो. त्यामुळं तो जो क्वेश्चन आहे जेव्हा परीक्षेमध्ये पडतो तेव्हा तुम्हाला परत कन्फ्युजन होतं की हेच ऑप्शन आहे की बी ऑप्शन आहे. 2 क्लोज ऑप्शन आले की तुमचे चान्सेस इन्क्रीज होतात मिस्टेक करायचे. हे क्लोज ऑप्शनला बघण्यात आलेलं आहे. त्यामुळं क्लोज ऑप्शन्सला तुम्हाला जर क्रॅक करायचे क्लोज ऑप्शन तर यू नीड लॉट्स ऑफ प्रॅक्टिस. तुम्ही कमीत कमी 10 वेळा तो क्वेश्चन जर बघितला तर क्लोज ऑप्शन्स तुमचे क्रॅक होतील, नाहीतर डेफिनेटली आर गोइंग टू फेल. तर आता ह्याच गोष्टीमुळं खूप लोकांनी मिस्टेक्स तर करतात हे तुम्ही डोक्यात घालून ठेवा. असा कुठला मुलगा नाही आहे की ज्यांनी मिस्टेक्स नाही केले एक्झाममध्ये. खूप सिम्पल मिस्टेक्स पण केले असेल, त्याला वाईट वाटलं असेल नंतर एक्झाम झालं की अरे बापरे मी अशी मिस्टेक कशी केली, मला येत होता हा क्वेश्चन पण मी 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 एकदम सिम्पल सिली मिस्टेक करून आलो, फालतूमध्ये चुकून आलो. ती नंतर गिल्ट राहून जाते. पण ठीक आहे, 1 ते 2 जर तुम्ही अशा मिस्टेक केल्या तर काही हरकत नाही आहे, काही हरकत नाही आहे. तुमचं त्यावरनं सिलेक्शन नाही ठरलं आहे. तुम्हाला ओव्हरऑल एक चांगला सेफ स्कोअर आणायचा आहे, बस चांगला सेफ स्कोअर आणायचा आहे. त्यामुळं ठीक आहे, इकडं मिस्टेक झाल्या तर कुठंतरी कवर करायचा प्रयत्न करायचा होता. बाकी जास्त डोकं आता तुम्ही लावून उपयोग नाही आहे. आता जे तुम्ही अटेम्प्ट केलेला आहे ऑलरेडी पेपर, तो दिलेला पेपर आहे, आता तो काय चेंज होणार नाही आहे आणि कोणी पण तो बदलू शकत नाही. ठीक आहे, तर आता फायनली एवढी एकच गोष्ट, कट ऑफ जे म्हणणार कट ऑफबद्दल मुलं जे म्हणताय आता ज्या ज्या गोष्टी चालू आहेत ग्रुपवर, कट ऑफ किती लागणार. कट ऑफ सी, कट ऑफ प्रेडिक्शन इज कॉम्प्लिकेटेड थिंग. कॉम्प्लिकेटेड आहे का? कॉम्प्लिकेटेड म्हणलं मी आतापर्यंत बरेच कट ऑफ प्रेडिक्ट केले, पण मी WRDचं कट ऑफ नाही प्रेडिक्ट करणार आहे आता, एवढ्या लवकर नाही करणार आहे प्रेडिक्ट, इतक्या लवकर नाही करणार. त्याचं रिझन आहे काही गोष्टी. फर्स्ट, नॉर्मलायझेशन आधीच्या एक्झाम्स जे म्हणतो महापरीक्षेला नॉर्मलायझेशन नव्हतं. ठीक आहे, महापरीक्षेला नॉर्मलायझेशन नव्हतं. सेकंड थिंग, कंडक्टिंग एजन्सी इथं कुठली होती? महापरीक्षा होती. आणि इकडं काय आपली TCS. फरक आहे, दोन्हीमध्ये फरक आहे, क्वेश्चन पॅटर्नचा फरक आहे. त्यानंतर सिलॅबस बघा, जो PWD WCDला महापरीक्षांनी सिलॅबस ठेवला होता त्यामध्ये एअरपोर्ट तर नव्हतंच, रेल्वेही नव्हतं, प्री स्ट्रेस पण ऑलमोस्ट कमी होतं आणि सॉईलला खूप वेटेज दिला होता, सॉईलला. ठीक आहे, असं पार्शालिटी ह्यामध्ये नाही दिसली, ऑलमोस्ट कॉमन वेटेज. आणि CPMला पण इक्वली वेटेज दिलेलं आहे. छोट्या मायनर सब्जेक्ट, मेकॅनिक्सला वेटेज दिलेलं आहे, तिथं त्या सब्जेक्ट्सला विचारलं पण नाही आहे. तर ह्या पण गोष्टी मॅटर करतात. सिलॅबस, कंडक्टिंग एजन्सी, नॉर्मलायझेशन, त्यावरनं पॅटर्न जो PWDला पॅटर्न होता आणि WRDला जो पॅटर्न होता तो चेंज आहे. PWDला 75-25 पॅटर्न होता, WRDला जो पॅटर्न आहे तो 60-40 पॅटर्न आहे. हे दिसायला तुम्हाला सगळे डिफरन्सेस. तर असं होऊच शकत नाही की कट ऑफ ह्याचा आणि ह्याचा इतका असताना वरनं नंबर ऑफ वेकन्सीज जर बघितल्या तर PWDमध्ये होत्या तब्बल 405 वेकन्सीज, WRDमध्ये होत्या ऑलमोस्ट 500 वेकन्सीज. तर तुम्ही कसं म्हणू शकता की कट ऑफ एवढा जाईल किंवा PWD एवढा जाईल? इतके व्हेरिएशन फॅक्टर्स आहेत. त्यावरनं सिली मिस्टेक मुलांचे, त्यावरनं सिली मिस्टेक तर सिम्पल सोडा, पण लेंदी कॅल्क्युलेशन्स जे आले तर रिझनिंग अवघड होतं, काही लेंदी न्यूमरिकल्स पडले पेपरला, काही मुलांनी 5 to 6 क्वेश्चन्स जे डायरेक्ट आन्सर म्हणतो ना आपण फेकून दिले, म्हणजे उगी द्यायचं म्हणून काहीतरी टिक केलं. 5 to 6 क्वेश्चन्स अशा बऱ्याच मुलांनी केलेलं आहे एक्झाममध्ये. 4-5 क्वेश्चन तुक्के मारलेले आहेत. 5 to 6 क्वेश्चन तुमचे एक अंदाज लावलेला आहे त्या 5-6 क्वेश्चनचा. दे ऑल्सो डोंट नो
राईट आन्सर. तर ह्यामुळंच WRDचा कट ऑफ मी आता प्रेडिक्ट नाही करणार. तुमची जेव्हा रिस्पॉन्स शीट येईल तेव्हाच आपण WRDचा कट ऑफ प्रेडिक्ट करूया. ॲटलिस्ट थोडा तरी कुठंतरी यार अंदाज यायला पाहिजे की किती येत आहे स्कोर. एक्झॅक्ट तुम्हाला नाही कळणार आता स्कोर किती येणार, कुणाला कसं नॉर्मलायझेशन होईल, परत अजून कुणाचे मार्क्स किती वाढतील. वी डोंट नो एनिथिंग. पॅटर्न हे सगळं ठीक आहे, हे बाकीच्या गोष्टी तर ठीक आहे, हे आपण अंदाज लावू शकतो की TCSचा प्रिव्हियस काय होता कट ऑफ बाकीच्या पेपर्सला, सिलेबसनुसार बाकीच्या WCD सारख्या एक्झामला काय होता. बट नॉट फॉर दिस एक्झाम. PWD आणि WRDचं कंपॅरिझन नाही होऊ शकत इथं. आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी द्यावं कट ऑफ, तर सॉरी फ्रेंड्स, चुकीच्या गोष्टी सांगणं आपल्या सिव्हिल एथिक्सच्या तत्वातच बसत नाही मुळात. आणि ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्या खऱ्या आहेत, त्याला आपण बदलू नाही शकत. आणि माझं म्हणणं एवढंच आहे की तुमचा पेपर झाला आहे कधी, 12th, ठीक आहे. तुमचा पेपर झाला आहे 12th ऑगस्ट. तर आता तुम्ही 2 ते 3 दिवस मी म्हणल्यासारखं जस्ट रेस्ट प्लस एन्जॉय करा, फॅमिली टाईम द्या, थोडं मूवीज बघा, ह्या गोष्टी करा. टेन्शन घेऊन सारखं आत्ता तर पेपर झाला आहे की 13 तारखेला सगळे कट ऑफ विचारत आहे. थोडं जरा वेगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घाला. बाकीचं काय करू शकताय का त्याच्यावर फोकस करा, प्रोफाईल डेव्हलप करा. 2-3 दिवसासाठी मी म्हणतो आहे, किंवा अजून एक 4-5 दिवस, एक आठवडा, पण एक तुमची रिस्पॉन्स शीट येऊपर्यंत विचार करू नका कट ऑफचा, काय जाईल काय होईल. फक्त भरोसा ठेवा. मी जे केलं आहे ते 100% एफर्ट्सनी दिलेलं आहे आणि केलेलं आहे. डेफिनेटली जर तुम्हाला वाटतं की तुम्ही 100% दिलेलं आहे तर खरंच टेन्शन घेऊ नका, तुमची एक्झाम क्रॅक होणारच. जर तुम्ही जेवढा पण टाईम तुम्हाला भेटला होता 3 इयर्समध्ये, तेवढा जर तुम्ही राईट डायरेक्शनमध्ये युटिलाइज केला आहे, खऱ्याच चांगल्या अभ्यासासारख्या बऱ्याच गोष्टींना जर तुम्ही वापरला आहे, टाईमपास नाही जास्त केलेला आहे, तर डेफिनेटली यू नीड नॉट टू वरी. फक्त आणि फक्त थोडा जर टाईम तुम्हाला एक्झामनंतर भेटतो आहे चांगला, तर लगेच टेन्शन घेऊ नका कट ऑफ आणि बाकीचे पॅनिक होऊन जाल तुम्ही. थोड्या गोष्टी जरा चिलमध्ये घ्या, थोडं रिलॅक्स करा. 4-5 दिवसात आपण डेफिनेटली कट ऑफ प्रेडिक्शन देऊया रिस्पॉन्स शीट आल्यावर. तोपर्यंत टेक केअर फ्रेंड्स अँड एन्जॉय युअर लाईफ अँड टेक केअर ऑफ युअर पॅरेंट्स. Thank you for watching Civil Addicts.